हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आय होप तुम्ही सगळे छान असणार आणि मी पण खूप छान आहे. तर आज मी तुमच्या सगळ्यांसोबत केकची रेसिपी शेअर करणार आहे. जसं मी बनवते तसं दाखवेल. जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी दाखवेल. एकदम डिटेलमध्ये म्हणजे पॉसिबल नाही होणार कारण त्याला खूप जास्त टाईम लागतो. जेवढं होईल तेवढं मी सगळं दाखवेल. सो चला मग स्टार्ट करूया. तर आज आहे माझ्या सासूबाईंचा बड्डे. सो मी स्वतः हाताने केक बनवणार आहे. सगळं सामान वगैरे माझ्याकडे ऑलरेडी माझं माहेरी होतं. सो ज्या ज्या गोष्टी लागणार होत्या त्या मी आता घेऊन आली होती. सो स्टार्ट करूया. तर हे आहे ॲल्युमिनियमचं भांडं जे स्पेशली केकसाठी यूज करता. याच्यात 3-4 सायझेस भेटतात, म्हणजे तुम्हाला ज्या साईजचा केक बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही बनवू शकतात. तर आत्ता माझ्याकडे बटर पेपर नाही आहे, तर मग मी एक प्लेन कागद घेतला आणि तो आपल्या भांड्याच्या आकाराचा कापून घ्यायचा आहे एक्झॅक्ट, आणि त्याला आपल्याला बटर लावायचं आहे. तर आता याला आपल्याला भांड्याच्या एकदम अगदी मधोमध ठेवून त्याला बटर लावायचं आहे. आणि आता मी याच्यासाठी प्रीमिक्स चॉकलेट पावडर यूज करणार आहे, कारण ते रवा मैदा ते मिक्स करणं त्याच्यापेक्षा हे खूप इझी आणि क्विक प्रोसेस होते. क्विक तर नाही होत, पण बराच टाईम सेव्ह होऊन जातो. तर याच्यात ऑलरेडी सगळं मिक्स असतं. आपल्याला जस्ट जेवढं क्वांटिटी हवं आहे तेवढं पावडर घ्यायचं आणि त्याच्यात आपल्याला जस्ट पाणी टाकावं लागतं. तर मला एक मीडियम साईजचा केक बनवायचा आहे. अगदी मोठाही नाही, अगदी छोटाही नाही. तर मी साधारणतः एवढं पीठ घेतलं आहे. तर याच्यात थोडंसं मी ऑइल टाकणार आहे. थोडं एक चमचा ऑइल टाका, नाहीतर 2 चमचा. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे ऑइल छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. ऑइल छानपैकी मिक्स झालं त्यानंतर आपण ते पीठ साईडला ठेवून द्यायचे. आधी आपल्या भांड्याला आपल्याला छानपैकी तूप लावून घ्यायचं आहे पूर्ण, जेणेकरून आपलं बॅटर डायरेक्ट आपल्याला याच्यात ओतता येईल आणि रेडी राहील. तर याला मी आधी तुपाने ग्रीस करून घेतले छानपैकी. तर आपण जो पेपर कट केला होता तो पण आपण छानपैकी तुपाने ग्रीस करून तो पण याच्या टाकून दिला आहे, जेणेकरून आपलं जे बॅटर आहे ते चिपकणार नाही. आता काय करायचं आहे, आपण जे पीठ काढून घेतलं आहे त्याला हळूहळू पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी डायरेक्ट पाणी नका टाकू, जसं जसं लागेल तसं टाका. व्हिडिओ मी फास्ट फॉरवर्ड केला आहे. अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं आहे. हा व्हिडिओ थोडा फास्ट फॉरवर्ड असल्यामुळे तुम्हाला ते थोडं फास्ट करते असं वाटत असेल. सो हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं. त्याच्यात एकही असं गुंता राहिली नको पाहिजे. आणि पाणी आपल्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता. अगदी घट्टही नाही, अगदी ओलसरही नाही, थोडं मीडियम असं पाहिजे. आता तुम्ही बघू शकता असं आपल्याला बॅटर परफेक्ट हवं आहे. आता आपण जे भांडं ग्रीस करून घेतलं आहे त्याच्यात आपल्याला हे मिश्रण पोर करायचं आहे. सर्व मिश्रण भांड्यामध्ये टाकून आपल्याला याला 2-4 वेळा थोडं टॅप करायचं आहे, जेणेकरून ते मिश्रण एकसारखं होईल आणि त्याच्यात जर काही लम्स असतील तर ते नाहीसे होतील. म्हणजे बबल्स निघतात असे थोडेसे तुम्हाला दिसतील जेव्हा तुम्ही टॅप करणार तेव्हा. तर आपण कुकरमध्येच आपला केक बनवणार आहोत. तर शिट्टी काढून घ्यायची सगळ्यात आधी. शिट्टी आणि ही रिंग काढायची आहे आणि आपल्याला भांडं गॅस चालू करायचा आहे. सो हे छानपैकी हीट झालं. प्रीहीट केल्यानंतरच त्याच्यात केक ठेवायचा, अदरवाईज नाही. याच्यात काहीच नाही टाकायचं, फक्त आपल्याला हे भांडं छानपैकी तापवायचं आहे. आपला कुकर छानपैकी तापलेला आहे. आता याच्यात आपलं केकचं जे भांडं आहे ते असं डायरेक्ट ठेवून द्यायचं आहे. आता हे भांडं ठेवल्यानंतर आपल्याला कुकरचं जे झाकण आहे, जे आपण शिट्टी आणि रिंग काढून घेतलं होतं, हे छानपैकी बंद करून द्यायचं आहे. 20 ते 30 मिनटात आपला केक बनवून रेडी होऊन जातो आणि खूप छान बनतो. जसा ओव्हनमध्ये बनतो सेम तसा. बघू शकता तुम्ही, एकदम परफेक्ट आपला केक रेडी झाला आहे. आणि आपण बटर पेपर यूज केल्यामुळे तो एकदम इझिली निघेल. तुम्ही बघू शकता आता तो इतकुसाही चिपकणार नाही. सो छानपैकी बटर पेपर आणि तूप जर तुम्ही लावलं तर तो न चिपकता निघेल. आता आपल्याला हा बटर पेपर रिमूव्ह करून घ्यायचा आहे. सो अल्लरपणे निघून जातो, काही जास्त प्रॉब्लेम नाही आहेत हा बटर पेपर रिमूव्ह करताना. सो नीट पूर्ण पेपर काढून टाका आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता आपला केक किती परफेक्ट झाला आहे ते. तर आता आपल्याला त्याची जी वरची साल आहे, म्हणजे इक्वल साईजचा आपल्याला त्याला कट करायचं आहे, म्हणून हे वरचं थोडं स्पंजी जो भाग आहे तो रिमूव्ह करून द्यायचा. त्याला तुम्ही नॉर्मली
खाऊ शकता असंच मावा केक वगैरे कसा असतो तसा लागतो. त्याच्यानंतर मला केकचे 2 भाग करायचे. तर एकदम सेंटरमधून त्याला कट करायचं आहे इक्वली, जेणेकरून दोघं साईज एकदम इक्वल सेम राहतील. आणि मेक शुअर की तुम्ही एकदम काळजीपूर्वक केक कट करणार, नाही तर त्याचे पीस म्हणजे तुकडे पडू शकतात. ओके, तर आपला केक कट करून एकदम रेडी आहे. तर याला आता आपण साईडला ठेवून देऊया. आणि आता आपल्याला चॉकलेट कट करून घ्यायचे. तर मी घेतलं आहे डार्क चॉकलेट. तुम्हाला जे म्हणजे योग्य वाटेल ते तुम्ही घ्या. मी हे डार्क चॉकलेट घेतलं आहे. आता याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर मला बेस्ट वे तर पावशीनेच कट केलेलं म्हणजे बेटर वाटतं, कारण लवकर पण होतं आणि जास्त टाईम पण नाही लागत. तर चॉकलेट कट करून झालं आहे. आता याच्यात मी थोडंसं क्रीम ॲड केलं आहे. तर डायरेक्ट आपल्याला याला वितळवायला ठेवायचं नाही आहे. आधी मी पाणी ठेवलं आहे भांड्यामध्ये आणि याच्यावरती मी ते चॉकलेटचं भांडं ठेवणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला मेल्ट करायचं आहे, नाहीतर मग डायरेक्ट जर ठेवलं ना ते जळून जातं चॉकलेट. तर तुम्ही बघू शकता एकदम परफेक्टली आपलं चॉकलेट मेल्ट झालं आहे. तर याला तुम्ही तुमच्या म्हणजे नुसार बारीक जाड करू शकता. तर आता मी केकला चॉकलेटने ग्रीस करून घेणार आहे. तर केकच्या 2 स्लाईसपैकी 1 स्लाईस आधी ठेवायची, तिला आपण छानपैकी चॉकलेटने ग्रीस करून घ्यायचं आहे, जेणेकरून याच्यात पूर्णपणे चॉकलेट एकजीव होईल आणि ते खाताना आपल्याला म्हणजे एकदम कडक नाही लागणार, असं सॉफ्ट केक लागेल. तर याच्यात छानपैकी मी पूर्ण चॉकलेटचा लेअर लावून घेतला आहे. हा खूप पतला बनवला होता मी, कारण जेणेकरून तो केकमध्ये असं एकजीव होईल आणि केक त्याला सोक करून घेईल. तर हे पूर्णपैकी लावून झाल्यानंतर ठेवून दिली आहे. आता याला पण आपल्याला छानपैकी ग्रीस करायचं आहे चॉकलेटने. केकला चम्मचच्या किंवा चाकूच्या साहाय्याने असे होल्स करायचे, जेणेकरून आपण जे चॉकलेट टाकतो ना ते असं पूर्ण केकच्या मध्ये जातं आणि कोरडा कोणताच भाग राहत नाही. हे चॉकलेटचं एकदम पातळ लिक्विड होतं, जे मी जास्त क्रीम बनवून पातळ बनवून घेतलं होतं. हे लावल्यानंतर मी चॉकलेटच्या केकला थोडं फ्रीज केलं आणि फ्रीज केल्यानंतर याच्यावर चॉकलेटचं थिक सिरप आणि पातळ सिरप करण्यासाठी फक्त तुम्हाला जर पातळ बनवायचं असेल तर क्रीम जास्त टाका, आणि जर थोडं घट्ट हवं असेल तर एकदम कमी 1-2 चमचे तुम्ही चॉकलेटमध्ये क्रीम टाकायचं आहे. त्यानुसार तुमचं चॉकलेटचं सिरप आणि क्रीम तयार होऊन जाते. तर याच्यावर पूर्ण मी जाड चॉकलेट पोर करून याला आता मी फ्रीजमध्ये ठेवून देणार. तर याच्यात मी थोडं क्रीम घेतलं आहे, ते आपल्याला छानपैकी फेटून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याचं एकदम थिक बॅटर तयार नाही होत. तर मी फेटत राहणार आहे. तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट ते क्रीम हलत पण नाही आहे, म्हणजे ते क्रीम एकदम आता रेडी झालं आहे आपलं. तर आता आपल्याला ते क्रीम आपल्या केकला आपल्याला लावून घ्यायचं आहे. क्रीममध्ये मी थोडं चॉकलेट सिरप टाकलं होतं आणि मग त्याला फेटून घेतलं होतं अजून. तर माझं थोडं गडबड झाली क्रीममध्ये. क्रीममध्ये मी थोडं गरम सिरप टाकून दिल्यामुळे ती प्रॉपर नाही झाली. तुम्ही बघू शकता नीट लागत नाही आहे. तर याची काळजी घ्यायची, एकदम थंड पाहिजे. जर तुम्हाला क्रीम फेटायचं असेल ना तर त्याच्या आधी ते क्रीम एकदम गार पाहिजे, जेणेकरून ते असं प्रॉपर होतं. तर कसं मी क्रीम लावून घेतलं आहे पूर्ण केकला. थोडं हलकं झालं होतं, ते एकदम थिक पाहिजे आणि प्रॉपरली लागायला पाहिजे. तर तुम्ही बघू शकता पूर्ण मी साईडला लावून घेतलं आहे फक्त, आणि ते एकदम रेडी आहे आता. तर याला आता परत आपण फ्रीजमध्ये ठेवूया. नंतर मी केकला थोडं डिझाईन वगैरे केलं आणि स्पार्कल ॲड केलं आहे त्याच्यावर, आणि आपला केक एकदम रेडी आहे. कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. हॅपी बर्थडे टू यू. मे गॉड ब्लेस यू. पुढे येत नाही मला. हे खंबग मम्मी कसं केलं दिवस महिन्याने. फर्स्ट ट्राय ना मग. फर्स्ट ट्राय केकचा खाल्ला पण नाही अगोदर. हे फॉर्मॅलिटी आहे. खाव तो ऑनेस्ट रिव्ह्यू दे. तुम्ही ऑनेस्ट नाही तर अजून हे होईल. फक्त चोको कुकीज पाहिजे होतं मला डेंजर होतं.
खरंच चांगला नाही का? मला आवडतं असं. छान आहे का? एक नंबर. थँक्यू. छान केला. एक नंबर. खरंच चव चांगली आहे. मम्मी मला देते पैसे. आता तुला आवडतंय तर घे. आला तू आला तू अरे बेसिन नाही ते वॉश बेसिन काय ग वेट टिश्यू आहे किती आहे 4 आता काढा आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कॉमेंट करा आणि वेळात वेळ देऊन हा व्हिडिओ बघितला त्यासाठी तुमचं खूप खूप आभार. बाय बाय.